या ठिकाणचा ऑडियन्स एकदम झपाटून गेलेला आहे। जे एखाद्या क्रुसेडर सारखं काम आदरणीय ननावरे साहेब ग्रामीण भागामध्ये करताय, आपण वर्तमानपत्रात टीव्हीवर ऐकतोय। आता हा प्लॅटफॉर्म सुद्धा त्यांनी यासाठी वापर केला की एक मतदार म्हणून ज्या लोकशाही प्रक्रियेत आपण सहभागी होणार आहात, त्या लोकशाही प्रक्रियेचेच अनेक विषय आहेत, अनेक प्रश्न आहेत, अनेक अंग आहेत, त्यामध्ये आपण कसं सहभागी व्हायचं। सर, आपण आलात, या कार्यक्रमाची शोभा आपण वाढवली, मी प्रशासनातर्फे आपला आभार मानतो। सन्माननीय अपर जिल्हाधिकारी पवार सर यांनी या कार्यक्रमाला उपस्थिती दर्शवली, आपल्याला संबोधित केलं, त्यांचे आभार। या कार्यक्रमासाठी रॅली, पथनाट्य यासाठी ज्या शिक्षकांनी विद्यार्थ्यांनी सहकार्य केलं, सर्वांचा आभार आणि विशेष आभार आणि मोस्ट वेलकम जे नवमतदार झालेत त्यांना या लोकशाही प्रक्रियेमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे। आपण लोकशाही सुदृढ करूया आणि सर्वांचे आभार ज्ञात अज्ञात जे कोणी असतील त्यांचा आभार व्यक्त करून हा कार्यक्रम संपला असं मी जाहीर करतो। धन्यवाद। आरओ यारो आणि तहसीलदारांचे जे प्रतिनिधी आहेत त्यांनी थांबायचे, बाकीच्यांनी गेलं चालेल। याच्यानंतर कार्यशाळा सुरू करणार आहोत। मी पुढचं टाकतो। आपल्या बऱ्याचशा तहसीलदारांची विनंती आहे की उद्या 26 जानेवारी आहे, थोडस प्रशिक्षणाचं दुपारपर्यंत उरकून आपल्याला जेवण करून नंतर या लोकांना 26 जानेवारीच्या तयारीसाठी आपल्याला लवकर मुक्त करायचं आहे। आगामी जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणुकांसाठी आयोजित या कार्यशाळेस उपस्थित सर्व निवडणूक निर्णय अधिकारी, सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी आणि त्यांचा स्टाफ यांचं मी स्वागत करतो। आपण 2 ते 2.5 ची डेडलाईन ठेवलेली आहे आणि त्या बाबीचा विचार करून लगेच पटापटा घड्याळ बघायला त्या बाबीचा विचार करून मी माझं किती वेळ चालवायचं ते हे करतो। स्वामी साहेबांनी म्हटलं की वेळेचं बंधन नाही, पण ते माझ्या बाबतीत परवडत नाही। मी थांबलो तर खूप वेळ थांबत नाही। सर्वसाधारणपणे निवडणुकीमध्ये जो प्रमुख 3-4 टप्पे असतात, नॉमिनेशनचा आहे, स्क्रुटिनीचा आहे, पोल डे आहे आणि या दरम्यानच्या काळामध्ये निवडणूक कार्यक्रम जाहीर झाल्यापासून ते मतमोजणी होईपर्यंतच्या दरम्यान आपल्याला सर्वात जास्त जर कशावरती स्ट्रेस द्यावा लागतो तो आचारसंहितेवरती द्यावा लागतो। तर जे रेव्हेन्यू ऑथॉरिटीज आहेत त्यांना विशेषतः आचारसंहिता वेगळ्याने सांगण्याची काही आवश्यकता नाही, किंवा ज्यांनी ERO म्हणून यापूर्वी काम केलेलं आहे, RO म्हणून काम केलेलं आहे, त्यांना विशेष करून सांगण्याची काही आवश्यकता नाही। तरी परंतु काही डाऊट्स असतात, काही अडचणी येतात आणि ऐनवेळी आपण संभ्रमामध्ये सापडतो। त्यामुळे बेसिक्स या बाबतीतचे क्लिअर होणे खूप आवश्यक आहे। आचारसंहिता ही काही स्पेसिफिक एखादा कायदा, एंडोमेंट किंवा ऑर्डर किंवा सर्क्युलर असं नाही। तर सर्वसाधारणपणे निवडणुकीच्या काळामध्ये राजकीय पक्ष, राजकीय पुढारी, शासकीय अधिकारी कर्मचारी यांचं वर्तन कशा पद्धतीचं असलं पाहिजे याच्या बाबत मार्गदर्शन करणारी किंवा त्या चौकटीमध्ये सर्वांनी वर्तन ठेवावं याची रूपरेषा ठरविणारी जी काही वेगवेगळे कायदे आहेत त्या कायद्याची अंमलबजावणी म्हणजे आचारसंहिता। त्याला आपण मॉडेल कोड ऑफ कंडक्ट किंवा आदर्श आचारसंहिता असं म्हणतो। मग याच्यामध्ये अनेक कायद्यांचा समावेश होतो आणि एक गोष्ट निदर्शनास येते की ठीक आहे, आता आचारसंहिता भंग झाला, मग पुढे काय करायचं। आणि मग आपण ते गुन्हे नोंदवणे किंवा ही बाब आचारसंहितेमध्ये येते का, किंवा मलाच माहित नाही आता पुढे काय करायचं, मग मी शांत राहतो। परंतु आता
मीडियाचं ऍक्टिव्हिजम आहे. पूर्वी लोकल बॉडी इलेक्शनला ऑब्झर्व्हरची नियुक्ती होत नव्हती, पण मागच्या पंचवार्षिकपासून लोकल बॉडीज इलेक्शनला पण ऑब्झर्व्हर्सची नियुक्ती व्हायला लागली. भारत निवडणूक आयोगाच्या धर्तीवर त्यांचे पण ऑब्झर्व्हरच्या शीट्स वेगवेगळ्या टप्प्यावरच्या आहेत. अनेक तक्रारी त्यांच्याकडेही जातात, डायरेक्ट आयोगाकडे तक्रारी जातात, मीडिया काही उकरून काढते. अशा वेळी आपण जास्त ऍक्टिव्ह असणे अपेक्षित आहे की कोणी एखाद्याने तक्रार केली म्हणून आपण आचारसंहिता विषयक कारवाई करणार आहोत असं नसून त्या दरम्यानच्या काळामध्ये ज्या ज्या बाबींना बंदी आहे त्या बाबी होणार नाहीत याच्यासाठी आपण आपली यंत्रणा राबवणे अपेक्षित आहे. आणि त्याच्यासाठी आता बऱ्याच वेळा एक सर्क्युलर किंवा एक ऑर्डर भारत निवडणूक आयोगाने काढली, राज्य निवडणूक आयोगाने काढली की नॉमिनेशन भरतीवेळी 5 पेक्षा अधिक व्यक्तींनी निवडणूक निर्णय अधिकाऱ्याच्या कक्षेत प्रवेश करू नये. प्रवेश केला मग काय करायचं? तर सर्वसाधारणपणे बॉम्बे पोलीस ऍक्टच्या 37(1)(3) ची ऑर्डर आम्ही काढलेली असते या काळामध्ये की कोणी पण जमाव 5 पेक्षा जास्तीचा जमाव घेऊन कोणी पण नाही गेलं पाहिजे. ही तर रस्त्यावर चालणाऱ्या माणसाला पण लागू. 5 पेक्षा जास्त लोक चालले, तुम्हाला वाटलं की तो मॉब किंवा त्या मॉबचं इंटेन्शन वेगळं आहे, तरी सुद्धा आपण त्याला 37(1)(3) खाली बुक करू शकतो. मग निवडणूक निर्णय अधिकाऱ्याच्या कक्षामध्ये त्याच्यापेक्षा जास्त आले तर आपण 37(1)(3) खाली त्याच्यामध्ये ऑफेन्स रजिस्टर करू शकतो. जर आपण तशी ऑफिस ऑर्डर काढली असेल तर आयपीसीच्या सेक्शन 188 खाली आपण लोकसेवकाच्या आदेशाचे पालन न करणे याच्या खाली त्याच्यावरती ऑफेन्स बुक करू शकतो. पण आपण संभ्रमामध्ये असतो की अरे ऑर्डर आहे आयोगाची, ह्याच्या पुढं काय? आणि आयोगाने कुठले पण जर आरपीआय ऍक्ट याला लागू होत नाही, तो एक बऱ्याच वेळा गोंधळ आपण सगळी लोक करतो. इव्हन आपले वॉरंट्स इश्यू होते वेळी पण असे वॉरंट्स इश्यू करतो की याच्यामध्ये हायगाई किंवा टाळाटाळ केल्यास लोकप्रतिनिधी अधिनियमाच्या कलम 134 अन्वये कारवाई करण्यात येईल. आणि आपण ड्युटी कुठली देतो? ग्रामपंचायत, जिल्हा परिषद किंवा नगरपालिकेच्या इलेक्शनची. आरपी ऍक्ट हा जनरल इलेक्शन साठी लोकसभा, विधानसभा, विधान परिषद याच्या निवडणुकीसाठी लागू आहे. कुठल्याही लोकल बॉडीच्या